हाय नमस्कार। तर झाली बघा आमची भाजी निवडून आणि ही कोथिंबीर आता बुंगबाई आपली घरात घेऊन जाणार आहे। बुंग हाय का ना, चल झोप लागली तुला, करमत नाही, मम्मीची आठवण येते खरं खरं का खोटं खोटं, झोप लागली मग तर बऱ्याच काय कमेंट्स अशा आल्या होत्या मला, धर हो की पण धर, चला आता घरात जाऊ आपण, की राधा हिला आपल्या बुंगूबाईला तिच्यासाठी कमेंट्स होत्या की आपल्या बुंगूबाईला का नाही बुंगी बुंगी म्हणू नको, एवढी सुंदर, एवढी गोंडस, एवढी गोड अशी आपली परी आहे, तर तिला तिच्या नावानं हाक मार, बिचारीला तसं बोलू नको, किती गोड दिसते। आणि अशा पण काय कमेंट्स आल्या होत्या की राधाताई चिमण्यांसाठी पाणी ही ठेवत जा, आणि अजून बरेच काय कमेंट्स होत्या। आता काय प्रत्येक कमेंटवर नाही व्हिडिओ बनवू शकत, पण ह्या चांगल्या वाटल्या 2-3 म्हणून म्हणलं चला बनवावंच। आता जस्ट तो व्हिडिओ सोडला आणि कमेंट्स वाचायला घेतल्या भाजी निवडत निवडत, कारण भाजी निवडत निवडत बोलत असते मी। हो का आपलं मोगऱ्याचं झाड कसलं सुंदर, हिथं आलतं तेव्हा सारा कुत्र्याचा गो होता, कुत्र्याचा गो, सगळं राहायला आली की झाडून झटकून सगळं घरदार सगळं व्यवस्थित झालं। आता किती सुंदर दिसते आपलं दार वाटा आहे का ना, आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये भेटला असेल। लसूण राहिला का आपला सोलायचा, तू बी भाजीच निवडत बसली होती, जाऊ दे आता मी करून घेते स्वयंपाक। हा बघा रात्री आणलेलं तांदूळ, 15 किलो तांदूळ आणलं, ते घरात नेलं नाही, टिप घासायची ते त्या टिपत भरून ठेवायच्या तांदूळ। तर बुंगीचं नाव आहे ईश्वरी, बऱ्याच जणांना नाव पण माहित नाही तिचं। तिला मी मुद्दाम काम का सांगते माहितीये का, तिला करमत नाही म्हणून। सकाळी चहा कोण पित सुद्धा नाही, चहा कोण पिलं नाही एवढा, कोण म्हणजे छोकलीच्या बापाचा चहा आहे तो, ते गेल्यात आज इंदापूरला रेशन कार्डाचं काम करा, ह्यात आहे दूध, रात्री अर्धा लिटर दूध घेतलं का नाही, तापवून ठेवलं का नाही, मग आम्हाला सकाळ परत रात्री संध्याकाळी जातो चहा। आता हे भांडे परत पडले, अगोदर मी हे करते, काय म्हणतात ते, भात टाकते शिजायला, लसूण आणते तिथला, ती झोपली का नाही, आता तिला करमत नाही म्हणून ती काय करते, झोपते गपचूप। लसूण सोलायचा त्या, ती झोपते आणि रात्री झोपतच नाही पुन्हा, मग नुसते मोबाईल बघत बसते तिच्या आईचा। बरेच दिवस सोनीच्या फोनमध्ये पण बॅलन्स नव्हता, मग ती आजारीपणातून नीट झाल्यावर मग तिला बी करमत नव्हतं, अशी लय सारखी झोपायची, म्हणून तिच्या फोनमध्ये बॅलन्स टाकला होता मी। आता तो बी संपत आलाय। मटक्यातलं गारगार पाणी, असा ठेवला बघा भरून इथं झाडाखाली बघा। आता इकडं नाहीत लेकरं जात, वैताग देतात लेकरं, ठेवतच नाहीत पाणी, अजिबात ठेवत नाही ते, आणि नुसतं बदा 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 बत्त्यात। तर बऱ्याच जणांना माझ्या तिथलं दारातलं वातावरण लय आवडलं, आणि असे म्हणतात मला की नाही का सरकारी जागा आहे म्हणून किती पण घेतली, जागा दिसते मोबाईलमध्ये मोठी लाट, एवढी नाही जागा इथं,
छोटीशीच आहे. जितकी झाडं लावायला आले तेवढी, आणि लय बी झाडं अडचण असली ना मग लय साप निघतात. एक तर आम्ही आहे तळ्याच्या कडेला राहायला, नुसतं पाणी पिले तर ढेकर राहिले. तर चला आता मला पाण्याला जावं लागेल, पाणी आणायला. हंडा भरून आणते एक. का बसली बरं लसूण सोलत. आमच्या भुंगबाईला पण शाळेत टाकायचं आता. ह्या वर्षी पहिलीला जाते पण आधार कार्डच नाही. मग अशी छोकलीचा पप्पा म्हणत होता चल तिचं आधार कार्ड काढू, पण मी म्हणलं कारण सण्याला आणायला जायचंय परत. सण्याला बी आणायला जायचंय. परत त्याला पण आणायला जायचं. भाजी घेते की धुवून भाजी टाकते. रात्रीचं वांग्याचं कालवण तुम्हाला दाखवते आता. तरी म्हणतात काय माहिती का, स्वयंपाकच करत नाही. हे बघा, हे रात्रीचं खारं वांग केलं होतं. नुसती का नाही त्याचा रसा काढून खाल्ला बरं का. बघा तुम्हाला दाखवते. हो का, नुसता ह्याचा रसा काढून खाल्लाय. आणि ती जाऊ द्या भाकरी. रात्री सोनीला मी म्हणत होते बरं का कामावरून आल्यावर नको भाकरी करू. सोनीनं ऐकलं नाही. सोनीनं भाकरी केल्या. हो का, ह्या 2 भाकरी तशाच राहिल्या त्या, आणि एक दामट. मला तर वाटायला लागलं मी अगोदर शिळी भाकरच खाऊन गेलो. कोणाकोणाला आवडते शिळी भाकरी वांग ते गरम. खाऊनच घेते अगोदर, भांडे पण मोकळे होतात नाही का ना. घेते गरमच करते. मला माहितीच नव्हतं वांग्याचं कालवण भाकरी ह्याच्या म्हणून, नाहीतर त्याच्यात काढून ठेवलं असतं. आता राहिलेली भांडी बेसनमध्ये पहिली भांडी घासली तिकडे.